हॅलो गाईज, नमस्कार. मी प्राप्ती रेडकर म्हणजे झी मराठी या वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेतली तुम्हा सर्वांची लाडकी सावली. ऑल अबाउट युअर फर्स्ट. ठीक आहे. तर तुझी पहिली सिरियल. तू माझा संगाती. ओके. तुझं पहिलं नाटक. मी नाटक बघितलेलं की मी प्ले केलेलं किंवा बघितलेलं जेणे तुला प्रेरणा मिळाली. मी कधीच मी थिएटर केलं नाहीये. ओके. बट या आय वुड लव्ह टू. बट आता ॲक्च्युली सिरियल चालू आहे त्यामुळे कंटिन्यू हेक्टिक चालू आहे. सो आत्ता सध्या नाही करायचं आहे मला. बट मी पहिलं नाटक बघितलं आहे ते म्हणजे अनन्या, ऋतुजा ताईचं. वाव, ते खूपच छान नाटक होतं ॲक्च्युली. अमेझिंग. बरं, तुझं पहिलं ऑडिशन. पहिलं असं नाही म्हणू शकत मी. एका दिवसात 4-4, 5-5 ऑडिशन द्यायचे. इथे जे अंधेरीला आरामनगर आहे तिथे मी भरपूर असे ऑडिशन दिले. असं ते आपण स्लेट घेऊन प्रोफाईल, हॅलो गाईज माय नेम इज प्राप्ती रेडकर, माय प्रोफाइल्स आर दिस असं वगैरे खूप दिलं. बरं. आय वॉज 7 years old. ओ नाईस. बरं, मग पहिला शूट तुझा कसा होता? फर्स्ट शूट. सॉरी, तुझा फर्स्ट शूट. माझा फर्स्ट शूट जेव्हा तू कॅमेरा फेस केलास. ओके, सो माय मॉम टोल्ड मी दिस थिंग. मी खूप बेबी, आय वॉज अ बेबी, आणि तेव्हा मी एक डायपरची ॲड केली होती. बर. आणि हे मला माहित नव्हतं. माय मॉम टोल्ड मी दिस थिंग. आय वॉज अ बेबी. ओके. मी तेव्हा केलेली आणि आय थिंक की तेव्हा मी कॅमेरा फेस केला. बट तुम्हाला सांगू, आत्ताही मी परफॉर्मन्सेस करते, मी डान्स पण करते. त्यामुळे परफॉर्मन्सेस जरी करते ना, तर मला असं उलट मी कोणी ऑडियन्स नसतील तर मला भीती वाटेल. बट ऑडियन्स आल्यावर एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो माझ्यात. तो मे बी ते गॉड गिफ्टेड असतं प्रत्येकाचं. बरं, म्हणजे आता तुझं कळलं मला की फर्स्ट शूट झालंय, मग त्यामुळे तुला फर्स्ट चेक माहीत नसेल त्याचा, पण फर्स्ट चेक किंवा सॅलरी स्लिप, तुझा पे, असं काही? तुम्हाला ऑनेस्टली सांगते, मला आत्तापर्यंत माझं पेमेंट रफली काय आहे माहिती आहे, बट ते मॅनेज मी अजिबात नाही करत. माझ्याकडे माझी पर्सनल मॅनेजर आहे, माझी मम्मी. मी कधी मॅनेजर पण ठेवला नाही आहे. मला आता 13 years कंप्लीट झाले या वर्षी, पण मी अजून कोणाला मॅनेजर ठेवला नाही आहे किंवा सोशल मीडिया मॅनेजर पण नाही. बट मम्मी A to Z सगळं हँडल करते. अँड आय नो की आपलं घरचंच माणूस आहे तर काहीच कुठे जाणार नाही. बट येस, मी अजूनपर्यंत एकही चेक स्वतःकडे मागितला नाही मॉम डॅड कडून. मला समजा आता 2-3K हवे असतील, कुठे जात असेल बाहेर, समजा साताऱ्याला जात असेल, कोल्हापूर, तर तेवढे मी मागते. कारण मला माहिती आहे आपल्या जीपे मधून ना लगेच फटफट उडतात. अरे माझ्याकडे आहे, चल स्कॅन, तर उडतात. त्यामुळे मी जास्त ठेवतच नाही माझ्याकडे. बरं बरं. तुला मिळालेली पहिली शाबासकी लक्षात असेल? येस, मी सिरियल करत होते माझं सांगाती, तेव्हा माझे जे डिरेक्टर होते रघुनंदन बर्वे सर, त्यांच्याकडून मला पहिली शाबासकी मिळाली प्रोफेशनल लाईफ. नाईस. पहिला ओरडा तुला काही लक्षात असेल, म्हणजे तो किस्सा ऐकायला आवडेल. आय रिमेंबर दिस. मला बरं, मी खूप मार खाल्लाय लहानपणी. और होता ना, लातो के भूत बातों से नहीं मानते. जे उद्धट बोलतात ना त्यांना फटकेच दिले पाहिजे. आणि आय बिलीव्ह की जे आता शिस्तीत आहेत, जे मुलं आहेत ना, त्यांनी मार कधी ना कधी खाल्लाच आहे मम्मी पप्पांचा. तर मला एक स्टोरी होती लहानपणी, फॉक्स अँड द ग्रेप्स. ती मला वाचता येत नव्हती. माझ्या पप्पाने अशी 60 फणीने वळ येईपर्यंत मारलं. आणि मे बी आत्ताच्या लोकांना वाटत असेल व्हायलन्स किंवा समथिंग लाईक दॅट, पण असं काही नाहीये. दिस इज गुड पॅरेंटिंग. म्हणजे अति पण मारणं नाही, बट या ते खूप प्रेम पण करायचे. आणि मारणं असं मार नाही झालाय, बट येस मी फटके पण खूप खाल्ले. मी ओरडा पण खाल्लाय, फटके पण खाल्लाय. बट दॅट वॉज द फर्स्ट टाइम फॉक्स अँड द ग्रेप्स वाली स्टोरी वाचताना मी मार खाल्ला होता, कारण मला येतच नव्हतं. आणि हो, मी मॅथ्स मध्ये खूप वीक आहे, त्यामुळे माझे पप्पा मला समजवत होते, मला समजतच नव्हतं. मला ऍडिशन सुद्धा येत नव्हतं, तेव्हा पण खाल्ले फटके. अजून काय? बरं, तुझा पहिला को स्टार.
ऑपोजिट की हो अपोजिट किंवा फर्स्ट को स्टार त्याच्यासोबत तू काम केलंस. हो गॉड. लक्षात. ओ गॉड. ओके, फर्स्ट को स्टार वॉज मृण्मयी सुपळ, जी तू माझ्या संगातीची लीड होती. ओके. मृण्मयी सुपळ, यस, शी इज स्टिल माय फ्रेंड. बरं, एक सॉरी आणि एक थँक्यू तुझ्या या एवढ्या मोठ्या प्रवासात, आता तू म्हणालीस 13 वर्ष झाली तुला, त्यामध्ये जर तुला कोणाला म्हणायचं असेल तर ते कोणाला असेल? एक सॉरी आणि एक थँक्यू. सॉरी मी सगळ्यांना बोलेन ज्यांना ज्यांना मी अनइंटेन्शनली हर्ट केलं आहे, कारण जेव्हा मला माहीत असतं मी हर्ट करते तेव्हा मी स्वतःहून सॉरी बोलते. बट ज्यांना अनइंटेन्शनली आपण बोलून जातो काही किंवा यु नो असं फ्लोमध्ये हर्ट केलं आहे त्यांना रिअली व्हेरी सॉरी. इवन माझ्या मॉम डॅडसाठी पण हे लागू पडतं. आणि थँक्यू मॉम डॅडसाठी की ते मला रोज सहन करतात एवढं. तुम्ही माझ्या सेटवाल्यांना विचारू शकता, ते कंटाळतात मी एवढं बोलते. बट ह्या दे लव्ह मी अ लॉट. अँड माझे मॉम डॅड आणि माझी नानी जी आहे, माझी मम्मीची मम्मी, ह्या तिघांचं माझ्या लाईफमध्ये खूप खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात हे तिघं. आणि माझी इच्छा आहे की मी या तिघांना खूप खूप प्राऊड फील करू, अजून खूप आयुष्यात काम करू, इन ॲक्टिंग, इन स्पोर्ट्स, इन अदर फील्ड्स. आणि मी ह्यांनाच थँक्यू बोलेन, कारण ह्यांनी मला खूप काही दिलं आहे. मी त्याची परतफेड असं करूच शकत नाही, म्हणजे इतकं काही दिलं आहे त्यांनी. बरं प्राप्ती, एक शेवटचा प्रश्न होता, जर तू आता ॲक्टर नसतीस तर कोणत्या फील्डमध्ये, कोणत्या क्षेत्रात तुला काम करायला आवडलं असतं? आय वोंट से काम, कारण मी असं काम, मी आता ॲक्टिंगला पण काम असं नाही घेत. ॲक्टिंग इज माय हॉबी, स्पोर्ट्स इज माय पॅशन. ओके. बिकॉज आय लव्ह प्लेइंग स्पोर्ट्स, अलग अलग स्पोर्ट्स. आता मी किक बॉक्सिंग करते. ओके. बट या ऑब्व्हियसली स्पोर्ट्स किंवा मला बिझनेस करायला आवडलं असतं. इवन आताही वेळ गेली नाही, आता मी विचार करू शकते. नक्कीच इंटरव्ह्यूमुळे मी जागृत होऊ शकते. नक्कीच विचार कर आणि आपण पुन्हा भेटू. जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना तू काय सांगशील? मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की तुम्ही आजवर जितकं प्रेम दिलेत मला, आणि हे जे बाकीचे सुपरस्टार आहेत आमच्या सिरियलमध्ये, त्यांना ह्या सिरियलमध्ये तेवढंच प्रेम द्या आणि अजून खूप खूप जास्त प्रेम द्या, कारण तुम्हाला ही सिरियल डेफिनेटली आवडणार आहे, हे ड्रामा आवडणार आहे. त्यामुळे रोज संध्याकाळी 7 वाजता सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहायला विसरू नका, फक्त आपल्या झी मराठीवर. थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.